आज 25 ऑगस्ट 2020. आज ज्या काही प्राथमिक माहिती आलेल्या आहे, तर त्यामध्ये विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, त्याचसोबत पदवीधर आमदार महोदय, शिक्षक आमदार महोदय यांच्याकडून मुंबई येथे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आज जी काही माहिती जी विविध ज्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून, शिक्षक आमदार महोदयांकडून, पदवीधर आमदार महोदयांकडून आलेली आहे, तर त्यामध्ये काल जी फाईल आहे वेतन अनुदानाच्या संदर्भातील, की ज्या फाईलकडे महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. 20% अनुदानासाठी घोषित, 40% अनुदानासाठी घोषित, अघोषितला घोषित करून त्यांना देखील प्रचलितनुसार अनुदान मिळण्याकरिता या सर्व शिक्षकांचं ज्या वेतन अनुदानाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे, तर त्या संदर्भातील जी महत्त्वाची फाईल होती, ही फाईल काल शिक्षक मंत्र्यांसोबत अर्थमंत्र्यांची म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांची देखील त्यावरती स्वाक्षरी ही झालेली आहे. आणि त्यानंतर ही जी फाईल आहे, ही फाईल मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलवरती आता गेलेली आहे. आणि निश्चितच जे माननीय मुख्यमंत्री महोदय आहे, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्व शिक्षकांना एक गोड बातमी देखील देऊ शकतील. तर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो वेतन अनुदानाचा निर्णय आहे, त्याची जी काही कॅबिनेट नोट आहे, ही येऊ शकते. त्याची दाट शक्यता ही आज तयार झालेली आहे. आणि याकरिता याचा जर इतिहास बघितला, हा जो निर्णय आता होऊ घातलेला आहे, अजून निर्णय झालेला नाही आहे. वेतन अनुदानाची नोट अजून आलेली नाही आहे. उद्या येऊ शकते, या सर्व शक्यता आहे. उद्या जेव्हा याविषयी पूर्णपणे कॅबिनेट जे आहे, आज ज्या काही प्राथमिक माहित्या समोर आलेल्या आहेत, त्याच्यामधून असं समजत आहे, की उद्या दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळ बैठक ही होऊ शकते. आणि मंत्रिमंडळ बैठक जी आहे, ती पूर्णतः मुख्यमंत्री महोदयांच्या जे काही सर्व शेड्यूल आहेत, त्यानुसार ही बैठक होऊ शकते. उद्या फक्त कुठल्याही पद्धतीने अचानक काही काम जे आहे, हे फक्त जर अडथळा काही आला नाही, तर मात्र उद्या मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होऊ शकते. आणि दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळ बैठक ही होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामध्ये वेतन अनुदानाचा निर्णय, त्याची जी कॅबिनेट नोट आहे, ही येण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे. त्या दृष्टीने सर्व पावलं व्यवस्थित सध्या तरी पडत असतानाचं चित्र हे पाहायला मिळत आहे. तर उद्या जेव्हा या संदर्भात लेखी निर्णय होईल, त्यानंतर जी काही आपल्याकडं प्राथमिक माहिती येईल, ती देखील आपण उद्या निश्चित बघणार आहोत. परंतु हा निर्णय होत असताना या निर्णयाचा जर इतिहास जर आपण बघितला, तर इतिहासाची देखील, कारण हा निर्णय आज सर्व शिक्षकांना पाहायला मिळतोय, याचा इतिहास देखील सर्व शिक्षकांना माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच शिक्षकांना हा इतिहास माहिती देखील आहे, परंतु जर काही ना हा जर इतिहास माहिती नसेल, तर त्याचा जर आपण पुनरावलोकन जर केलं, तर 2000 पासून हा जो शाप आहे शिक्षण क्षेत्राला महाराष्ट्राच्या, हा लागलेला होता कायम विनाअडचणीचा. आणि त्यानंतर असंख्य ज्या शाळा आहेत, त्यांना कायम नुसार परवानगी देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर कायम विनाअडचणीत वरती शिक्षकांचं शोषण जे आहे, ते सुरू करण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यानंतर शिक्षक जे आहे, त्यावेळेस संख्या कमी असल्यामुळे एकत्र येऊन संघटना तयार करण्याची शक्यता देखील फार धूसर होती सुरुवातीच्या काळामध्ये. परंतु हा जो लढा आहे, तो हळूहळू सुरू झाला होता. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या संघटना ज्या आहे, त्यांनी लढा केलेला होता. आणि 2009 साली त्यांनी जो काही लढा उभा केलेला होता, त्या लढ्याला यश आलेलं होतं, आंदोलनाला यश आलेलं होतं. आणि त्यावेळेस 2009 साली हा जो प्राथमिक, माध्यमिकचा कायम शब्द आहे, तो निघालेला होता. आणि त्यानंतर पुन्हा त्याच वेळेस उच्च माध्यमिकचा देखील कायम शब्द हा काढणं गरजेचं होतं, परंतु ते का झालं नाही, याच्यामध्ये आता आपण फार खोलामध्ये जाऊ शकत नाही. परंतु त्याच वेळेस कायम शब्द जो आहे उच्च माध्यमिकचा, तो देखील निघणं हे गरजेचं होतं. त्यानंतर पुन्हा ज्या विविध शिक्षक संघटना आहे उच्च माध्यमिकच्या, त्यामध्ये प्रामुख्याने एक जी प्रमुख जी संघटना आहे, यांच्यामार्फत उच्च माध्यमिकचे सर्व जे शिक्षक आहे महाराष्ट्रातील, ते एकवटले गेले.
आणि एक संघ या संघटनेमुळे एकत्र आणण्यात आले होते. आणि त्यामुळे सर्व जी उच्च माध्यमिकची सर्वात मोठी जी संघटना तयार झालेली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक हे एकवटले गेले आणि हळूहळू संख्या वाढत जाऊन त्यामुळे असंख्य आंदोलनं झालेली होती. असंख्य उपोषणं या संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि हे जे नेतृत्व आहे उच्च माध्यमिकच्या प्रत्येक शिक्षकाला हे नेतृत्व माहिती आहे की कोणाच्या अखत्यारीखाली जो काही लढा आहे या लढ्याला सुरुवात कुणी केली हे सर्व उच्च माध्यमिकचं ज्यांना वेतन अनुदान हा शब्द माहिती असेल त्या सर्वांना जे अनुदान मिळवण्याकरिता कोणी या सर्व शिक्षकांना एकवटलं आणि लढा उभा केला याचे जे जनक आहे उच्च माध्यमिकचे हे देखील सर्व शिक्षकांना माहिती आहे. आणि त्यामुळे तो लढा सुरू झाला. दिवाळी असेल तर काही जे काही संघटनेचे नेतृत्व आहे ते आपल्या कुटुंबासह दिवाळी असेल किंवा कोणताही सुदीचा जो काही सण असेल त्यावेळेस आझाद मैदान येथे आपल्या कुटुंबियांसह असंख्य वेळेस आमरण उपोषण हे या कुटुंबांनी बघितलेलं आहे. आणि अशा ज्यावेळेस महाराष्ट्रातील इतर जे काही व्यक्ती आहे हे दिवाळीच्या वेळेस गोडधोड खाण्यामध्ये किंवा कपडे लत्ते घेण्यामध्ये व्यस्त असायचे तर त्यावेळेस शिक्षकांची जी संघटनेचं जे नेतृत्व होतं ते आझाद मैदानामध्ये सर्व कुटुंबियांसह ही काळी दिवाळी किंवा असंख्य जे उपोषणं असेल आंदोलनं असेल हे त्यांनी उभं केलेलं होतं शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता. आणि त्याची कुठंतरी प्रचिती येतं हे आंदोलनं होत आहे आपल्याकरिता हे बऱ्याच शिक्षकांना त्यानंतर समजलं की हे आंदोलन जे आहे ते आपल्याकरिता होत आहे, ही आपली संघटना आहे. आणि त्यानंतर उच्च माध्यमिकच्या आपल्या हक्काच्या प्रश्नांसाठी हे नेतृत्व आपलं काम करत आहे. त्यानंतर हे जे प्रश्न आहेत ते पुढं आले गेले आणि सर्वांमध्ये याची व्याप्ती वाढली गेली आणि व्याप्ती वाढल्यानंतर संघटना फार मोठी होत गेली उच्च माध्यमिकची. आणि हा जो प्रश्न आहे याकरिता असंख्य मोठे आंदोलनं उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांतर्फे सर्व नेतृत्वांतर्फे हे उभे झाले. आणि त्यानंतर सर्व शिक्षकांनी उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांनी एकत्र येत असंख्य आंदोलने केली, असंख्य उपोषणं केली. मग त्यामध्ये तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, कॉलेजवरती किंवा शाळेवरती उच्च माध्यमिकच्या शाळेवरती, डेप्युटी डायरेक्टर स्तरावरती, त्यानंतर डायरेक्टर स्तरावरती, मंत्रालय मुंबईला आझाद मैदानात, नागपूर येथे असंख्य आमरण उपोषण आंदोलनं यामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग हा घेतलेला होता. असंख्य शिक्षकांवरती लाठी हल्ला देखील झालेला होता. आणि त्यानंतर 2014ला जो कायम शब्द आहे तो कायम शब्द काढला. कायम शब्द काढल्यानंतर मग पुन्हा 5 वर्ष जे आहे ती मूल्यांकनात गेलेली होती. आणि या दरम्यान ज्या प्राथमिकच्या शाळा होत्या त्यातल्या काही मोजक्या शाळांना फक्त 20% अनुदान देण्यात आलेलं होतं. आणि उच्च माध्यमिकचं तर फक्त मूल्यांकनामध्येच 5 वर्ष काही सरकारांच्या काळामध्ये गेलेली होती. आणि त्यानंतर पुन्हा सरकार बदलले. सरकार बदलल्यानंतर पुन्हा आताचं जे काही सरकार आहे यांनी घोषणा केलेली होती की जे अनुदान आहे ते देणार आहे आणि त्यानंतर त्याची प्रचिती देखील त्यांनी कृतीमार्फत केली. आणि ज्या 20% शाळा होत्या त्यांना पुढचा टप्पा अनुदानाचा 40%चा आणि ज्यांना अजून काहीच मिळालेलं नव्हतं अशा उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदान प्रचलित नियमानुसार देण्याचं जे या आधी सांगितलेलं आहे. त्याचसोबत ज्या अघोषित शाळा आहेत त्यांना देखील घोषित करण्यासंदर्भात विविध माहिती देखील या विविध जे काही सोशल मीडिया आहे यांच्यामार्फत देण्यात आलेली होती आणि सेवा संरक्षणाचा देखील प्रश्न मार्गी लावण्याची माहिती देखील देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर असंख्य संघटना ज्या आहे उच्च माध्यमिकच्या त्या काही दिवसांनंतर तयार झालेल्या होत्या आणि त्यांच्याकडून देखील आमरण उपोषण असेल, तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर लेव्हल असेल, डायरेक्टर लेव्हल असेल, मंत्रालय असेल, आझाद मैदान असेल, नागपूरला असेल, या ठिकाणी उच्च माध्यमिकच्या किंवा प्राथमिक माध्यमिक अशा असंख्य संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते उभे
केली गेलेली आहे आणि या सर्व शिक्षकांच्या नेतृत्वामुळे मग त्यामध्ये पायदिंडी असेल किंवा असंख्य आंदोलनं सर्व शिक्षकांनी बघितलेली आहे आणि या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपल्याला वेतन मिळावं याकरिता एकत्र येऊन हा जो काही लढा उभारलेला होता, शिक्षक समन्वय समिती स्थापन केलेली होती आणि त्याचाच कुठेतरी परिपाक म्हणून हे जो आहे निर्णय याकडे होत आहे. याकरिता सर्व जे काही शिक्षक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आठवण होणं ठिकाणी गरजेचं आहे, की आपल्यामधील किंवा जे शिक्षकांमधील जे सोबती होते त्यांनी देखील हा जो काही प्रवास आहे या वेळ काढू किंवा इतर त्याला काही शब्द आपण वापरू शकतो, की त्यामध्ये फार प्रदीर्घ असा निर्णय घेण्याकरिता वेळ लागत होता आणि त्यामुळे असंख्य शिक्षक जे आहे ते तणावाखाली होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत मोडकळीस आलेली आहे शिक्षकांची. काहींची पूर्णपणे आर्थिक परिस्थिती खिळखिळी झालेली आहे आणि एक दिवससुद्धा आता शिक्षक जो आहे तो अनुदानाची वाट पाहू शकत नाही. अशी सध्या परिस्थिती आहे. त्याला कंटाळून असंख्य शिक्षकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. त्यामुळे या दिवसामध्ये या शिक्षकांचं देखील अत्यंत मोठं योगदान आहे. या शिक्षकांच्या कुटुंबियांना देखील आर्थिक मदत भविष्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा शिक्षक संघटना ज्या आहे भविष्यात प्रयत्न करणार आहे. आधी देखील त्यासाठी प्रयत्न केले आहे. त्याचसोबत असंख्य शिक्षक जे आहे या आर्थिक परिस्थितीमुळे तणावाखाली देखील आहे. तर या सर्वाचा परिपाक म्हणून आणि त्याचसोबत शिक्षक आमदार महोदय, पदवीधर आमदार महोदय यांनी देखील आधी आंदोलनं केली. काही एकदिवसीय उपोषणंसुद्धा काही शिक्षक आमदार महोदयांनी केलेली आहे. तर शिक्षक आमदार, पदवीधर आमदार महोदय करोनासारख्या या परिस्थितीमध्ये देखील मुंबई या ठिकाणी जाऊन पाठपुरावा केला. विविध पक्षीय संघटना असतील यांचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याचसोबत संभाजी ब्रिगेडचे सर्व महाराष्ट्रातील शिलेदार असतील यांनी देखील अत्यंत आक्रमकपणे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि यापुढे सुद्धा शिक्षकांना अशीच साथ देणार आहे. ही अत्यंत मोठी ताकद जी आहे शिक्षकांसोबत उभी राहिलेली आहे. निश्चित याचा देखील भविष्यामध्ये फार मोठा फायदा शिक्षकांना हा असणार आहे. तर त्याचसोबत सर्व पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांनी देखील पाठपुरावा केला. त्या देखील हे यश येण्यामध्ये हा मोठा वाटा आहे. त्याचसोबत सरकारमधील सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतील किंवा सर्व मंत्री महोदय असतील यांनी देखील जो निर्णय आहे त्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो होण्याच्या मार्गाकडे गेला आणि सर्वात महत्त्वाचं शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी बैठक झालेली होती. त्याचसोबत सुप्रियाताईंनी देखील यामध्ये मोठा पुढाकार घेऊन हा जो पाठपुरावा आहे तो पुढं नेण्यात आलेला होता. त्यामुळे शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी आणि त्याचसोबत सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांचा देखील यामध्ये फार मोठा वाटा होता. शिक्षण खात्यातील पदाधिकारी, शिक्षण खात्यातील जे मंत्रालयातील अधिकारी आहे, त्याचसोबत अर्थ खात्यातील अधिकारी, मुख्यमंत्री जे कार्यालय आहे त्यातील अधिकारी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील शिक्षकांना फार मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील सर्व शिक्षकांतर्फे आभार मानण्यात आलेला आहे आणि हा उद्या निर्णय होणं गरजेचं आहे. त्यावेळेस सर्व शिक्षक जे आहेत या सर्व घटकांचा निश्चित आभार हे प्रदर्शन निश्चित करतीलच. यामध्ये या सर्वांचा वाटा जो आहे आत्ता आपण उल्लेख केलेला या सर्वांचा वाटा आहे. आणखी ज्ञात अज्ञात सर्व ज्या शक्ती आहेत त्यांचा देखील त्यामध्ये वेगवेगळ्या न्यूज वाहिनीचे वाहिनीचे जे काही पत्रकार आहेत त्यांनी मग त्यामध्ये पत्रकार असतील किंवा न्यूज चॅनल असतील या सर्व त्यामध्ये TV9 असेल, साम TV असेल, ABP माझा असेल किंवा इतर ज्या काही न्यूज चॅनल आहे या सर्वांनी देखील शिक्षकांना फार मदत केलेली आहे. त्याचसोबत सर्व जे वृत्तपत्र आहे महाराष्ट्रातील त्यांनी देखील प्रत्येक तालुकानिहाय, जिल्हानिहाय यांच्याकडून देखील मदत जी आहे ती सर्व शिक्षकांना झालेली आहे. याचा कुठेतरी सर्वांच्या मदतीनं सर्वांचा हात या ठिकाणी लागलेला होता आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि उद्या याकरिता मूर्त स्वरूप येऊ अशी सर्व शिक्षकांची इच्छा आहे. आता उद्या नेमकी काय होणार आहे याची देखील माहिती उद्या जेव्हा लेखी काही आल्यानंतरच आपण त्याविषयी भाष्य करूयात. परंतु हा दिवस येण्यामागे इतिहास आपण फक्त थोडक्यात यामध्ये सर्व ज्ञाताज्ञात शक्तींचा देखील उल्लेख जो आहे तो असणं गरजेचं आहे.
आणि त्यामुळे उद्या लेखी निर्णय झाल्यानंतरच त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत. आपण फक्त आता इतिहास जो आहे तो कशा पद्धतीने हा दिवस उभा झालेला आहे, परंतु आता मूर्त स्वरूप काही क्षणावरती आलेलं आहे. तर याकरिता सर्वांचं योगदान आहे. कोणाचंही योगदान कोणीही टाळू शकत नाही आहे. सर्वांमुळे हा निर्णय होत आहे आणि अशीच एकजुटीने जर सर्व शिक्षक राहिले प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तर निश्चित भविष्यामध्ये देखील जे काही प्रश्न उद्भवतील ते देखील सोडवण्यासाठी अत्यंत सोपी जाऊ शकतात. तर त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून भविष्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतील ते देखील सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहून प्रयत्न करावे